कोकणामध्ये महायुतीमध्ये वाद वाढलाय। शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांच्या पाठोपाठ आमदार महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघामधून अनिकेत तटकरे यांना विरोध वाढतोय। उमेदवारी कोणाला मिळणार याचा पेच अद्यापही कायम आहे। तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरेंचे मुलगा अनिकेत तटकरे यांचं नाव आघाडीवरती आहे, तर त्या बदल्यात भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळणार असल्याचीही चर्चा आहे। आणि अशी स्थिती असताना रायगडमधील आमदार महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी आज उमेदवारी अर्ज भरणार आहे। त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना लढत होणार हे जवळपास निश्चित आहे। दरम्यान रायगडमधील आमदार महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। महायुतीचा धर्म हा साधारणपणे वरपासून खालपर्यंत कार्यकर्ते पाळतात। मागच्या निवडणुकीनंतर या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या गोष्टी दिसून आल्या, पण तुम्ही थेट बंडखोरी करताय, उमेदवारी अर्ज भरताय। महायुतीचा धर्म हा नेहमी आमच्याकडूनच पाळला जातो। तो राष्ट्रवादीकडून पाळलेला कधीही आम्हाला कुठल्याही इलेक्शनला दिसलेला नाही आहे। म्हणजे ते आमदारकीचं इलेक्शन असू दे किंवा जिल्हा परिषदेचं इलेक्शन असू दे, आमच्यावर वारंवार अन्यायच झालेला आहे। त्याच्या विरोधात म्हणून आम्ही आज हा फॉर्म दाखल करतो। पण हा नेमका विरोध कुणाला आहे? महायुतीचा धर्म पाळताना अडचणी नेमक्या कोणत्या आणि कुणाला विरोध आहे? तुम्ही थेट नाव घेऊ शकता का? महायुतीचा धर्म आम्ही आमच्याकडून 100% पाळण्याचा प्रयत्न केला। आम्ही ज्या त्या लेवलवर ज्या त्या इलेक्शनला तो कायम पाळून तो पुढे नेतो। पण सुनील तटकरेंकडून म्हणजेच हा राष्ट्रवादीकडून हा नियम कधीही आमच्या रायगडमध्ये तरी पाळला जात नाही। वरिष्ठांशी काही बोलणं किंवा हा निर्णय नेमका तुमचा आहे, याच्यामध्ये बाबा तुमचे सहभागी आहेत, कार्यकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय? मी जो अर्ज दाखल केला आहे तो अपक्ष म्हणून दाखल केलेला आहे। कुठल्याही पक्षाचं त्याला AB फॉर्म जोडलेला नाही आहे। त्याच्यामुळे हा अन्याय जो आमच्यावर झालेला आहे त्याच्या रागापोटी मी तो अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे। पण जर का उद्या वरतून निर्णय आला की बाबा तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या, म्हणजे कोणत्याही क्षणी कुठलीही गोष्ट घडू शकते, अगदी नेक्स्ट मुवमेंटला काहीही घडू शकतं। सो तो निर्णय म्हणजे पक्षाचा म्हणून, म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचा किंवा शिवसेनेचा निर्णय म्हणून तुम्हाला तो निर्णय मान्य असेल? शिंदे साहेबांनी अजून तरी काही असा कुठला निर्णय सांगितला नाही, कारण तो तिढा सुटलेलाच नाही आहे। जसं की पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही आहे, तसंच हा तिढा अजूनही सुटलेला नाही आहे। तरी शिंदे साहेबांचा शब्द हा आम्ही खाली पडून देणार नाही शक्यतोवर, पण त्यांनीही आमचा विचार करावा। पक्षाचा लेबल नाही आहे, तर आम्ही अपक्ष अर्ज तर दाखल करतायत। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।